आज आमच्या गावची सिद्धनाथाची यात्रा आहे, तर आम्ही चाललो आहे यात्रेला. तर चला, किती भरल्या काय भरल्या तर असाच व्हिडिओ बघत राहा. तर चला. नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, आज आहे आमच्या गावची यात्रा, तर आम्ही चाललो आहे यात्रेला. तर तुम्ही म्हणणार कुठल्या देवाची, तर सिद्धनाथाची यात्रा आहे. आणि ऊन एवढं खूप आहे बरं का, उन्हात तोंड काढणं म्हणजे एवढं मुश्किल होऊन गेलेलं आहे. तरी सगळे लोक सकाळी सकाळी जातात, पण आम्ही सकाळी काही गेलेलो नाही. आम्ही दुपारी नंतर गेलो 4 नंतर. तरीसुद्धा एवढं कडक ऊन होतं. आणि असं पुढं चाले की पाठीला चटचट असं ऊन लागायचं, खूप ऊन लागायचं डोक्याला. तरीसुद्धा लोकांनी एवढी गर्दी, पण यावर्षी एवढी काही गर्दी नव्हती बरं का. नाहीतर प्रत्येक वर्षी असं रस्त्याने चालणं अवघड होऊन जात होतं. काय कुठलं जर आपल्याला काही खरेदी करायचं म्हटलं ना, तर ते सुद्धा अवघड होत होतं, एवढी गर्दी असायची. पण ह्या वर्षी अजिबात गर्दी नाही, कारण ऊनच तसं भरपूर आहे. उन्हाचं बाहेर तोंड काढणं म्हणजेच अवघड होऊन बसतं आहे. पण म्हटलं चला जाऊ दे, आपण देवासाठी तेवढं तरी ऊन झेललं पाहिजे. उन्हात ऊन लागलं तर देवाला जायचं नाही असं होणार नाही. तर म्हटलं चला जायचं देवाला. तर आम्ही गेलतो दोघीजण, मी ना अमृता. आणि बाकी मग घरातले ते संध्याकाळी जातात, कारण त्यावेळेला काटे वगैरे नाचवतात, त्यावेळेला ते जातात. मग आम्ही लवकरच जाऊन आलो, कारण नंतर आम्हाला जेवण वगैरे बनवायचं असतं. तर आणि आम्हाला दर्शन वगैरे सगळे व्यवस्थित मस्त झालं बरं का रांगेत. नाहीतर संध्याकाळी उशिरानं गेलं ना, फुल गर्दी असते, लोक ऊन गेल्यानंतर येतात, मग दर्शन वगैरे व्यवस्थित होत नाही. तर मग देवाचं दर्शन वगैरे छानपैकी घेतलं. आणि आमचा नारळ जे आम्ही देवाला वाढवला ना, तो नारळ पण नासका निघाला. आणि तो नारळ वाढवलेला पण पाणी घोड्याच्या अंगावर सरळ गेलं, बघू शकता, मला व्हिडिओमध्ये दिसतंय. आणि एकदम नासकं पण निघाला. तर ते फोडणारा माणूस म्हटला तुमचा नारळ देवाला पावला. म्हटलं बरं झालं, चला देवानं आपलं आपण गेलेलं मानून घेतलेलं आहे असं समजायचं. आणि मग भोवतणी पण भरपूर असे देव आहेत, त्यांना पण आम्ही असं भोवतणी फिरलो, त्यांचं पण दर्शन वगैरे घेतलं. आणि नंतर मग आपणाला प्रसाद वगैरे घ्यायचा आहे. तर प्रसाद घ्यायला खाली उतरायचं म्हणजे उन्हात एकदम असं बघू शकता किती कडक ऊन दिसते. यावर्षी काही दुकानं वगैरे भरपूर आलेली नव्हती, प्रसादाची वगैरे आलती. तर बाकी म्हणजे विक्रीसाठी आपण जे काही खरेदी करणार आहे ती दुकानं काही जास्त आलेली नव्हती, थोडी थोडी चालते. त्यामुळे आम्ही जरा थोडंसं फिरलो आणि मग नंतर घरी परत गेलो. बघू शकता अशी एवढीच म्हणजे माणसांची जास्त लगबग तुम्हाला दिसतच नाही, गर्दी नाही, थोडीच गर्दी आहे. ती आहे ती पण कोण काय खाण्यात, कोण फिरण्यात तेवढंच मग्न आहेत, कोण मंदिरात. नाही तर असं रस्त्यानं माणसाला येणं जाणं मुश्किल होऊन बसत होतं. तर इथं मी प्रसाद घेतलेला आहे, बघू शकताय, कारण इथं ओळखीचे ताई असल्यामुळे नाही मी यांच्याजवळ प्रसाद थोडा घेतला. छान असतो यांच्याजवळ प्रसाद. आणि इथं बैलं पण बघा गुलाल वगैरे टाकून त्यांना हे करतात, पळवतात, भुजवतात, असं करत असतात. आणि यात्रेमध्ये आम्ही काहीच खरेदी केलं नाही. पर्स वगैरे खूप छान आलत्या, पण म्हटलं चला काय पर्स घेऊन तर काय उपयोगात, भरपूर अशा 2-4 पर्स घरात पडलेले आहेत, त्यामुळं काय घेतलेलं नाहीत. आपण वापरणारी एक आणि घेऊन ठेवायच्या, मग त्यात काय उपयोग होत नाही. फक्त लोणचं घालण्यासाठी एक काचेची भरणी घेतलेली आहे मी छोटी, कारण मोठ्या भरण्या काही नव्हत्याच, त्यामुळे छोट्याच घेतलेल्या आहेत. कप बशा, पुन्हा कानातले, बायकांचे मंगळसूत्र, असं भरपूर हे असं आलेलं होतं गळ्यातलं मुलींचं. पण काय होतं माहिती आहे का, वर्षाला आपण प्रत्येक यात्रेमध्ये बऱ्याच ठिकाणी काय काय बऱ्याच देवांची यात्रा असते, त्या यात्रामध्ये आपण काय काय खरेदी करतो, पण ते वापरत नाही. मग ते घ्यायचं, मग आपण बॉक्समध्ये आणून ठेवायचं, त्याचा काही उपयोग पण होत नाही. त्यामुळं काय आम्ही ह्या यात्रेमध्ये काहीच घेतलेलं नाही. फक्त अमृताने एक नाकातली नथ घेतलेली, बाकी दुसरं काहीच घेतलेलं नाही आम्ही. आम्हाला उन्हात फिरायचं म्हणजे खूप कंटाळा आला होता. पटकन आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग आता घरी जायला निघालो आहे. तर इथं छानपैकी एक छोटीशी भरणी घेतली मी. आणि यात्रेला बरेच लांब लांबनं पण बरेच लोक येतात बरं का. म्हटलं चला लांबनं लोक येतात, तर आपणाला मग इथल्या इथं जायला काय ऊन असू दे नाही काय पण असू दे, म्हटलं आपण आता जायचं. आणि मग इथं घरात आलो, मग जरा कपडे साडी चेंज केली, हातपाय तोंड धुतले. आणि मग नंतर मी काय केलं होतं, आंबे चिरून सुकट टाकले होते
तर म्हटलं चला त्याला हळद मीठ लावायचं आहे. तर हळद मीठ लावून आपणाला भरणीत 2-3 दिवस मुरायला ठेवायचं आहे. कारण हळदीचं आणि मिठाचं ते पाणी बनतं. मग ते पाणी आपल्याला ओतून काढून नंतर आपणाला त्याचं लोणचं बनवायचं आहे छानपैकी. तर भरपूर अशी हळद पण घालायची आहे आणि भरपूर असं नमक पण घालायचं आहे, कारण त्याचं नंतर पाणी बनतं. तर बघू शकता असं पूर्ण मी काय केलं आहे, हळद आणि मीठ मिक्स केलेलं आहे. कारण आंबे कसं आहेत, कवळे आहेत बरं का, हे जास्त दिवस काही लोणचं राहत नाही. तेवढंच 1-2 महिना आपणाला खाता येईल. कारण आंब्याची कुई जर निबार झाली तरच ते लोणचं खूप दिवस राहतं. तर कुया पूर्ण बनलेल्याच नव्हत्या. त्यामुळं मी काय केलं आहे, आपलं तेवढंच महिनाभर खाण्यासाठी लोणचं बनवलेलं आहे छानपैकी. म्हणजे बनवायचं आहे. आता ते भरणीत भरून ठेवणार. त्याला 2-3 दिवस असं भरणीत भरूनच ठेवायचं आहे आणि नंतर मग मसाला लावायचा आहे. तर मी तुमच्याबरोबर ते शेअर पण करणार आहे, म्हणजे कशा प्रकारे आपण लोणचं आंब्याचं बनवणार आहे ते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि आपल्या सिद्धनाथाची यात्रा पण तुम्हाला कशी वाटली ते पण नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर आता आंब्याचं लोणचं बनवायचं आहे आपल्याला, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर चला, बाय बाय.